बी टीम कडे कॅप्टन पण आहे आणि कोच पण. म्हणजे बी टीमची कॅप्टन असेल कमळी आणि कोच असेल ऋषी इनामदार. सो आता कॅप्टनची निवड तर झालेली आहे. तर कॅप्टन आता समोर या आणि सगळ्यांची ओळख करून द्या. होय सर, ही रुपालीताई आणि दीपालीताई लय भारी खेळतात बघा. ही रिया, ही नेहा, ही सोनाली, निंगीला तर तुम्ही ओळखताय. गुड. मी ऋषी इनामदार. सो लेट मी बी ऑनेस्ट विथ यू. मी काय कोणी कबड्डीमधला एक्सपर्ट नाही आहे. इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनमध्ये मी कबड्डी खेळलो एवढंच. सो कोच म्हणून मी तुम्हाला काय आणि किती शिकवणार. प्लेयर्स म्हणून तुम्ही सगळे ऑलरेडी उत्तम आहात. तुमच्यात विल पॉवर तर जबरदस्त आहेच. सो नवीन असं मी काहीच शिकवू शकत नाही. पण हां, कोच म्हणून तुम्हाला मी मार्गदर्शन नक्की करेन आणि ऑपोनंट टीमला स्टडी करून ज्या स्ट्रॅटेजीज बनवायला लागतील त्या सुद्धा मी नक्की बनवेन. थँक्यू सर. गुड. सो चला सुरुवात करूया. चला वॉर्मअप करूया. होय, चला ग पोरींनो, चला. येस कॅप्टन. सर थँक्यू. खरंच तुम्ही आमच्यासाठी आलासा. लय आधार वाटतोय बघा आता आम्हाला. तुम्ही आलायसा की नाही, मग आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. गुड. दॅट्स द स्पिरिट. चल. 70 मिनट. 70 मिनट है तुम्हारे पास. सिर्फ 70 मिनट. हॉकीची मॅच नाही आहे, कबड्डीची मॅच आहे. कबड्डीची असू दे नाहीतर हॉकीची असू दे, मीच आहे या टीमचा कबीर खान. अरे मारे छोरिया क्या छोरों से कम है क्या? तू कबीर खान त्यात दंगल मिक्स करतोयस. काय संबंध आहे? कुठे दोन पिक्चर मिक्स करतोय? अरे तू या टीमचा कोच आणि मी या टीमचा कोच. आणि हे कधी ठरलं? सगळं या माणसाला समजावून सांगायला लागतं बाबा. हे बघ कसं असतं, एक टीम असते, त्याचा एक कोच असतो आणि त्याच्या हाताखाली काम करणारा एक माणूस असतो, तो कोच, व्हाईस कोच. आता काय करायचंय, हे सगळं तूच करायचंयस. त्यांना ट्रेनिंग तूच द्यायचंय, त्यांचा खेळ तूच करून घ्यायचंयस. आणि समजा हे करत असताना तुला लेक्चर आलं तर तुला लेक्चरला जावं लागेल. मग ह्या मुलींचं काय, तर ह्या मुलींना मदत करायसाठी मी तिथं असेन, कोच. हे सगळं ठीक आहे, पण त्यापेक्षा तुला आईने दिलंय ना ते काम कर, पगार त्याचा मिळतो तुला. नाही, सगळं ते मला मान्य आहे, पण सध्या ही परिस्थिती जरा मला अवघड वाटते. त्यामुळे मी इथंच राहायचा प्रयत्न करतोय. येते का लक्षात तुझ्या? कठीण आहे याच्या नोकरीचा. ऋषी, सरोज, काय झालं ग? अगं त्या माणसाला बघून अशी का बितरल्यास? तोंडावर पदर काय घेतेस, तोंड काय लपवतेस? काय झालंय का? सरोज, मला बी खरं काय ते सांगणार नाहीस? अगं नाही, असं काही नाही. ते बाहेरच्या माणसासमोर असं कसं जायचं ना, म्हणून. बाकी काही नाही. वर्षा, तू हे घेऊन आतमध्ये जा बरं. मी आलो. तूच जा. कोणी आहे का? सॉरी, मी तुम्हाला न विचारता तुमच्या घरी आलो. मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. भय, बोला की. मी तुमच्याशी तुमच्या त्या जमिनीबद्दल बोललो होतो ना. नाही, मला माहिती आहे ती जमीन तुमच्यासाठी फार महत्वाची आहे, पण माझी अशी इच्छा होती की ती जमीन मला मिळावी. हे बघा, प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी त्यावेळी सुद्धा तुमच्यावर जमिनीसाठी जबरदस्ती केली नव्हती आणि आजही नाही करणार. हा, पण एवढं मात्र नक्की सांगेन की तुमच्या त्या जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा मी तुम्हाला योग्य तो मोबदला देईन. आणि नाव सुद्धा. केलात का काही विचार त्याबद्दल? मला माफ करा साहेब, पण मी माझी जमीन नाही देऊ शकत. ठीक आहे, मला एक ग्लास पाणी मिळेल का प्यायला?
वय वय थांबा आणते हं. हां राजन राजन वर्षे वर्षे अगं पाणी आण जरा वर्षा ओ ओ ओ उठा काय झालं तुम्हाला Come on, come on, come on. ए कम ऑन, चला 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 निघा इथून. निघ, चल चल निघ निघा. इथून गे? जायचं, आम्हाला डिस्टर्ब होतं. ए तुझी टीम तिकडे प्रॅक्टिस करायली आहे ना व आणि आम्ही इथे प्रॅक्टिस करायलोय. तुला कसला त्रास होतोय ग? ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, शांत बस जरा. ए तुलाही बोलू नको. डोसक्यात जाऊ नको आणखी. तुला आत्ताच सांगतोय. आणि का तू मुद्दाम वाद घालायलाच आम्हाला कळतंय. ए मी काय मुद्दाम करत नाही, तुमचं आम्हाला खूप डिस्टर्ब होतोय म्हणून तुम्ही आता इथून निघायचं. हे काय आता? हे अनिकाने कमळीच्या टीमला का थांबवलंय? हे अनिकांना नेहमी काहीतरी घोळ घालतच असते. चल बघूयात. निंगू पिंगू शट अप. तू शांत मला जायचंय. निघा जा. एक मिनिट, एक निघून जा. मिनिट. निंगी, का भांडताय तुम्ही? आणि का काय झालंय? रेश हे बघ, तू या गावछापची साईड आता घेऊ नकोस. काय कायम कायची साईड घेत असतोस? आणि फर्स्ट ऑफ ऑल ही कल्चरल ऍक्टिव्हिटी नाहीये, हा गेम आहे. एक मिनिट, ही कल्चरल ऍक्टिव्हिटी नाहीये हे तू मला सांगायची गरज नाही, कळलं? ऋषी सर, ॲक्च्युली बी टीमच्या आवाजामुळे अनिका ए टीम डिस्टर्ब होतीये, त्यामुळे त्यांना कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये. हे तुम्ही बोलताय सिरियसली? माझ्या मुलींनी आवाज करण्यामुळे जर का तुमच्या टीमला डिस्टर्ब होत असेल तर याचा अर्थ तुमच्या टीमचं लक्ष नाहीये गेमकडे.